कदम स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो FY BSc कम्प्युटर सायन्स. आज आपण त्याचा एक नवीन सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत, प्रिन्सिपल ऑफ अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. आपण लास्ट लेक्चर पर्यंत प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी प्रोग्रामिंगचे फर्स्ट चॅप्टर आपलं झालेलं आहे. ते तुम्ही बघितलं असेल तर ते पण जाऊन चॅनलवर चेक करून घ्या. आज आपण प्रिन्सिपल ऑफ अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टला स्टार्ट करणार आहोत. तर त्याचं फर्स्ट चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डायोड्स. त्याचं हे आज लेक्चर नंबर फर्स्ट असणार आहे. छोटंसंच लेक्चर होईल, एकच टॉपिक आपण कव्हर करू, म्हणजे हळूहळू तुम्हाला बरोबर समजेल. एकदम शिकवलं तर लक्षात पण येणार नाही, त्याच्यामुळे आपण एक एक टॉपिक रोज कव्हर करू. ओके, चला तर मग सुरू करूया. आपल्या चॅप्टरचं नाव आहे सेमीकंडक्टर डायोड्स. चला तर मग सगळ्यात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे काय, सेमीकंडक्टर म्हणजे काय. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, आपलं 12th ला झालेलंच आहे. Semiconductor, the material in which has the property of insulator as well as conductor. That material is called semiconductor. Okay, तुम्हाला आता डेफिनेशन कळलीच असेल. असं मटेरियल ज्याच्यात प्रॉपर्टी असते कशाची, इन्सुलेटरची पण आणि कंडक्टरची पण प्रॉपर्टी असते, त्या मटेरियलला काय म्हणतात, सेमीकंडक्टर. ओके, टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. देर आर टू टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टरचे दोन टाइप आहे. पहिला म्हणजे इंट्रिन्सिक आणि दुसरा म्हणजे एक्सट्रिन्सिक. ओके, इट इज अ प्युअर इंट्रिन्सिक म्हणजे काय, इट इज अ प्युअर टाइप ऑफ सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कसा असतो, हा प्युअर टाइपचा असतो. त्याच्यानंतर एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, इम्प्युरिटीज आर ऍडेड इन अ प्युअर सेमीकंडक्टर, त्याला काय म्हणतात, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, नेक्स्ट आहे डोपिंग. आता डोपिंग ही काय भानगड आहे बघू आपण. तुम्हाला सेमीकंडक्टर कळलं, त्याचे टाइप्स कळले, आता डोपिंग बघू. डोपिंग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ऍडिंग द इम्प्युरिटी इन प्युअर सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज डोपिंग. म्हणजे जे प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याच्यात काय ऍड करायचं, इम्प्युरिटीज ऍड करायचं, त्याला काय म्हणतात, डोपिंग. नेक्स्ट बघू, पहिला टॉपिक आहे पीएन जंक्शन. पीएन जंक्शन म्हणजे काय, फर्स्ट आहे इन पीएन जंक्शन टू लेयर्स ऑफ मटेरियल आर यूज. पीएन जंक्शन मध्ये दोन टाइपचे मटेरियल यूज होतात. पहिला म्हणजे पी टाइप, दुसरा म्हणजे एन टाइप. ओके, सेकंड पॉइंट आहे when these two types of material are attached to each other, then p type is holes and n type is electrons. म्हणजे जेव्हा पी आणि एन टाइप हे दोघं मटेरियल एकमेकांना अटॅच होतात तेव्हा पी टाइप काय असतो, हा होल्स असतो, आणि एन टाइप हा इलेक्ट्रॉन्स असतो. म्हणजे थोडक्यात पी टाइप्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन टाइप म्हणजे निगेटिव्ह. थर्ड पॉइंट आहे द फॉर्मेशन इज शोन इन बिलो डायग्राम. तुम्ही डायग्राम नीट ऑब्झर्व करा. आता एक साइडला पूर्ण पॉझिटिव्ह आहे म्हणजे पी टाइप, आणि एक साइडला एन टाइपचे म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहे आपले. त्याच्यानंतर मध्ये बघा, मध्ये ही अशी लाईन आहे, म्हणजे पार्टिशन केलंय थोडक्यात, त्याला काय म्हणतात, मेटॅलर्जिकल जंक्शन. ओके, त्याच्यानंतर काही निगेटिव्ह जे आहेत म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे आलेले आहेत पॉझिटिव्हच्या सेक्शन मध्ये. हे बघा, इकडचे काही इथे आलेले आहेत निगेटिव्ह, आणि त्याच्यानंतर काही जे पॉझिटिव्ह आहे म्हणजे जे होल्स आहेत ते इकडे गेलेले आहेत. मग हे दोघं मिळून जो लेयर तयार होते, म्हणजे हा जो लेयर आहे एवढा, एक मिनिट मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तुम्हाला मेटॅलर्जिकल जंक्शन तर कळलाच असेल. ओके, जे पार्टिशन आहे त्याला म्हणतात. तर मग आता जे पी टाइप इकडे आलेले आहेत आणि एन टाइप तिकडे गेलेले आहेत त्यांचं काय, तर ते एवढा लेयर जो आहे ना, म्हणजे निगेटिव्ह इकडे आलेले आणि पॉझिटिव्ह तिकडे गेलेले, एवढा जो लेयर आहे ना त्याला म्हणतात डिप्लेशन. पूर्ण लेयरला म्हणतात डिप्लेशन लेयर. या साईडला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह. निगेटिव्ह मधले काही इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आणि काही होल्स इकडे गेलेले, त्या पूर्ण लेयरला म्हणतात डिप्लेशन लेयर. आणि मध्ये जे पार्टिशन आहे त्याला म्हणतात मेटॅलर्जिकल जंक्शन. ओके, हे डायग्राम तुम्ही बघून घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला ड्रॉ करायला लागेल. नेक्स्ट आहे, आता याचा आपण कन्स्ट्रक्शन बघू थोडक्यात, म्हणजे थिअरी बघू काय पीएन जंक्शनची. when p type and n type material attach each other, then single junction is formed which is known as metallurgical junction. हे बघा, p आणि n टाइप मटेरियल जेव्हा एकमेकांना अटॅच होतं तेव्हा ते जे सिंगल जंक्शन
फॉर्म होतं त्याला काय म्हणतात मेटॅलर्जिकल जंक्शन. थोडक्यात बघा, इथे पी टाईप काही आणि एन टाईप, इकडे पी टाईप आहे आणि इकडे एन टाईप आहे. ओके, हे एन टाईप, हे पी टाईप. हे कशाला अटॅच होत आहे, ही लाईन जी ही पार्टिशन आहे, त्याला जेव्हा अटॅच होता आणि हे दोन अटॅच होऊन एक सिंगल लेअर तयार होते, त्याला काय म्हणतात मेटॅलर्जिकल जंक्शन. ओके, सेकंड पॉइंट बघा, वेन फ्री होल्स अँड इलेक्ट्रॉन्स रिपेलिंग टू इच अदर. जेव्हा होल्स आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल करतात, दॅट मीन्स होल्स रिपेल टुवर्ड्स मेटॅलर्जिकल जंक्शन. म्हणजे काय, जे होल्स असतात म्हणजे पॉझिटिव्ह पार्ट तो कुठे रिपेल होतो, मेटॅलर्जिकल जंक्शन कडे. इन इलेक्ट्रॉन्स, तसंच इलेक्ट्रॉन मध्ये म्हणजे एन टाइप मध्ये ऍज अ सेम इलेक्ट्रॉन्स आर रिपेल ऍज डिप्लेट टुवर्ड्स द मेटॅलर्जिकल जंक्शन. तसंच इलेक्ट्रॉन्स पण मेटॅलर्जिकल जंक्शन कडे काय होता, डिप्लेट होता किंवा रिपेल होता. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड डिप्लेशन. याच प्रोसेसला काय म्हणतात डिप्लेशन. ड्यू टू दॅट सिंगल लेअर इज फॉर्म दॅट इज कॉल्ड डिप्लेशन लेअर. मग त्याच्यानंतर जो सिंगल लेअर तयार होतो, मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात, हा लेअर याला काय म्हणतात डिप्लेशन लेअर. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा, दिस फॉर्मेशन इज यूज टू ट्रान्सफर द करंट फ्रॉम होल्स टू इलेक्ट्रॉन. हे फॉर्मेशन कशासाठी यूज होतं, करंट ट्रान्सफर करण्यासाठी. कशातून, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे होल्स टू इलेक्ट्रॉन. बट ड्यू टू डिप्लेशन लेअर सिंगल बॅरियर इज फॉर्म. पण मग डिप्लेशन लेअर मुळे काय होतं, एक बॅरियर तयार होतो, म्हणजे थोडक्यात एक अडथळा येतो. मग ते बॅरियर आता आपल्याला काढावं लागेल तरच मग करंट ट्रान्सफर होईल. ओके, मग बघू ते काय पुढे. टू डिक्रीज दॅट बॅरियर म्हणजे ते बॅरियर कमी करण्यासाठी वी रिक्वायर अ पोटेन्शियल इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. आपल्याला काय लागेल, पोटेन्शियल लागेल. कशाच्या फॉर्म मध्ये, व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये आपल्याला पोटेन्शियल लागेल. दॅट व्होल्टेज इज कॉल्ड ॲज बॅरियर पोटेन्शियल. मग त्याच व्होल्टेजला आपण काय म्हणतो, बॅरियर पोटेन्शियल. हा, म्हणजे आता इकडून इकडे करंट पास होणार नाही. डायग्राम मध्ये बघा, इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह, पण मग मध्ये हे डिप्लेशन लेअर तयार होते. डिप्लेशन लेअर तयार झाल्यावर काय होते, बॅरियर तयार होते म्हणजे अडथळा येते. मग ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय लागेल, पोटेन्शियल, बॅरियर पोटेन्शियल लागेल. ओके, द अबो एक्सप्लेनेशन शोज आर डिटेल आयडिया ऑफ द फॉलोइंग टर्म्स इन पीएन जंक्शन. आपण जे आता 3 पॉईंट बघितले ते कशाविषयी एक्सप्लेनेशन देत आहे आपल्याला, मेटॅलर्जिकल जंक्शन विषयी देत आहे, डिप्लेशन लेअर विषयी देत आहे आणि बॅरियर पोटेन्शियल विषयी देत आहे. ओके, तुम्हाला कळलंच असेल. तरी पण काही डाऊट असेल तर तुम्ही डीएम करू शकता इंस्टाग्रामला. त्याच्यानंतर आता क्वेश्चन्स बघा, म्हणजे आपण जो टॉपिक बघितला पीएन जंक्शन, त्याची डायग्राम असेल, त्याची थिअरी असेल, जे काय असेल त्याच्यावर क्वेश्चन कसा तयार होतो एक्झामसाठी. एक्सप्लेन पॅरामीटर्स इन पीएन जंक्शन इन डिटेल असा क्वेश्चन येईल, किंवा एक्सप्लेन पीएन जंक्शन इन डिटेल. ओके, आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला आन्सर काय लिहायचं, अशा दोघांपैकी काहीतरी क्वेश्चन आला पीएन जंक्शन वर, तर आन्सर काय लिहायचं. तर आन्सर आपलं इथून स्टार्ट होतं. पहिले 2 टाईप, त्याच्यानंतर त्या पी टाईपला होल्स आणि एन टाईपला इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर दिस फॉर्मेशन इज शोन इन द बिलो डायग्राम, देन ड्रॉ द डायग्राम. ओके, डायग्राम ड्रॉ केल्यानंतर थेरी, पहिले काय मेटॅलर्जिकल जंक्शन विषयी, सेकंड डिप्लेशन, त्याच्यानंतर डिप्लेशन लेअर विषयी. ओके, देन थर्ड पॉइंट आहे आपला बॅरियर पोटेन्शियल विषयी. त्याच्यानंतर आपण खाली थोडं एक्सटेंड करण्यासाठी थोडस एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन लिहून द्यायचं, जसं की तुमच्या समोर दिसतच आहे. ओके, तर आपण आज फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण घेतलं पीएन जंक्शन, म्हणजे हा थोडक्यात डायोड आहे, पीएन जंक्शन डायोड. त्याच्याविषयी आपण बघितलं पीएन जंक्शन विषयी. सेकंड लेक्चर मध्ये आपण झिनर डायोड आणि एलईडी डायोड घेऊ, म्हणजे थोडक्यात एलईडी आणि झिनर डायोड असे 2 टॉपिक आहे, ते 2 टॉपिक डिस्कस करू. पहिले झिनर डायोड, नंतर एलईडी. ओके, आजचं लेक्चर पहिलंच होतं म्हणून थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं. एक 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 कन्सेप्ट आपण हळूहळू क्लिअर करून घेऊ. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये किंवा इंस्टाग्रामला डीएम करू शकता. ओके, तुम्ही ह्या नोट्स पण फॉलो करू शकता इथल्या. ओके, तुम्हाला जेव्हा चॅप्टर संपेल ना तेव्हा पीपीटी टेलिग्रामला शेअर केली जाईल, तोपर्यंत तुम्ही ह्या नोट्स फॉलो करू शकता इथून पण, म्हणजे तुमच्या एक्झाम साठी पण ह्या नोट्स कामात येतील. ओके, चला तर मग बाय.